हाय हॅलो नमस्कार. डिझायर ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. आज अनेक घरांमध्ये मुलं सतत मोबाईल बघतात. मी माझ्या शेजारी पाजारी सुद्धा काही मुलं अशी आहेत की ती जेवण करायला दिलं की त्यांना आधी मोबाईल द्यावा लागतो, तेव्हा ते जेवण करतात. त्यांना जर बाहेर खेळायला नेलं नाही तर ते आधी मोबाईल बघतात. म्हणून हा विषय मी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर बघा, अनेक घरांमध्ये एकच समस्या असते. लहान मुलं मोबाईलशिवाय जेवत नाहीत, मोबाईल न दिल्यास रडतात आणि तासनतास टी व्ही किंवा मोबाईल पाहत बसतात. पण तुम्हाला माहीत आहे का, ही फक्त सवय नाही, यामागे ब्ल्यू लाईटचे सायन्स आणि ब्रेन सायकोलॉजी काम करत असते. आज आपण समजून घेणार आहोत की मोबाईल आणि टी व्ही स्क्रीन मुलांना इतके ॲक्टिव्ह का वाटतात आणि पालकांनी याबाबत काय काळजी घ्यायला हवी. तर चला, मोबाईलचे व्यसन आणि मुलांचा स्क्रीन टाईम. आज टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्याचा भाग बनलेली आहे. ऑनलाईन लर्निंग, एंटरटेनमेंट, गेम्स या सगळ्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. अनेक मुलं दिवसाला 3 ते 5 तास स्क्रीन वापरतात. पण पालकांना एक प्रश्न पडतो, मुलांना मोबाईल हलका का आवडतो? ते मोबाईलपासून दूर का राहू शकत नाही? तर याचे उत्तर आपल्याला सायन्स आणि सायकोलॉजीमध्ये सापडते. ब्ल्यू लाईट आणि झोपेवर होणारा परिणाम. टी व्ही आणि मोबाईल स्क्रीनमधून एक विशेष प्रकारचा प्रकाश निघतो, त्याला म्हणतात ब्ल्यू लाईट. तो अगदी आपल्या डोळ्याच्या मधोमध. हा ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यांमधून थेट मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतो. जेव्हा मूल रात्री स्क्रीन पाहतात तेव्हा मेंदूला वाटते की अजून दिवस आहे, तर चला आपण अजून बघूया मोबाईल, अजून टी व्ही बघूया, असं त्यांच्या डोक्यात सतत विचार सुरू असतात. जेव्हा मूल रात्री स्क्रीन पाहतात तेव्हा मेंदूला वाटतं की अजून दिवस आहे. यामुळे शरीरात तयार होणारा स्लीप हार्मोन मेलाटोनिन कमी होतो, म्हणून मुलांना झोप उशिरा लागते आणि मेंदू सतत ॲक्टिव्ह राहतो. डोपॅमिन आणि मेंदूची रिवॉर्ड सिस्टम. मोबाईल ॲडिक्शनमध्ये दुसरी मोठी गोष्ट म्हणजे ब्रेन रिवॉर्ड सिस्टम. जेव्हा मुलं मोबाईलवर कार्टून्स, गेम्स किंवा रील्स पाहतात, आत्ताची मुलं सर्वात जास्त इंस्टाग्रामवर रील्स बनवतात किंवा त्यासोबत त्यांच्या आईसुद्धा त्या रील्समध्ये मुलांना घेतात की नको, चल बाळा आपण इंस्टाग्रामचे रील्स बनवू. अरे पण त्याने फायदा काय आहे? तेव्हा मेंदूमध्ये डोपामिन नावाचे केमिकल रिलीज होते. डोपामिन मेंदूला असा सिग्नल देतो की हे खूप मजेदार आहे, पुन्हा कर, पुन्हा बघ. म्हणूनच मूल पुन्हा मोबाईल मागतात. ॲपचे डिझाईन, सायकोलॉजी. आजकाल मोबाईल ॲप्स आणि गेम्स साधे नसतात. मोठ्या टेक कंपन्या सायकोलॉजी वापरून ते डिझाईन करतात. त्यात ब्राईट कलर्स, फास्ट मूव्हिंग सीन्स, ऑटोप्ले, व्हिडिओज आणि इन्स्टंट रिवॉर्ड्स असतात. हे सगळे फीचर्स मुलांच्या मेंदूला इन्स्टंट एक्साइटमेंट देतात. यामुळे हळूहळू मुलांना रिअल वर्ल्ड ॲक्टिव्हिटीज बोरिंग वाटू लागतात. त्यांना घरच्या ॲक्टिव्हिटीज बिलकुल आवडत नाही. त्यांना जर मोबाईलमध्ये दाखवलं तर त्यांना त्या ॲक्टिव्हिटीज आवडतात. म्हणून या मोबाईलपासून मुलं काय होत आहे, ज्या घरगुती ॲक्टिव्हिटीज आईवडिलांनी शिकवलेल्या आहेत त्या त्यांच्यापासून दूर जात आहे. कशापासून? ते मोबाईलपासून. तुम्ही त्यांना हळूहळू मोबाईलची सवय लावून देताय, म्हणून त्यांना ती सवय लागत आहे. जास्त स्क्रीन वापरायचे दुष्परिणाम. जास्त स्क्रीन वापरल्यामुळे मुलांमध्ये अटेन्शन स्पॅन कमी होणे, झोप बिघडणे, चिडचिड आणि इम्पेशन वाढणे, तसेच फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होते, अशा समस्या दिसू शकतात. दीर्घकाळात याचा परिणाम मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवरही होऊ शकतो. वयोगटानुसार स्क्रीन टाईम मार्गदर्शक. आता वयोगटानुसार जर बघितलं तर चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि पीडियाट्रिक एक्सपर्ट्स काही साधे नियम सांगतात. 0 ते 2 वर्षेपर्यंत मुलांना स्क्रीन अजिबात दाखवू नये. या वयात मेंदूचा विकास, मानवी संवाद, आवाज
आणि प्रत्यक्ष खेळाने होतो. आता 0 ते 2 वर्षापर्यंत जर तुम्ही मुलांना मोबाईल नाही दाखवला, त्यांना जर तुम्ही ओरली ॲक्टिव्हिटीज करून दाखवले, त्यांना त्यात आवड निर्माण होईल. मी माझ्या मुलीवरून सांगते, माझ्या मुलीला जेव्हा मी ओरली करून दाखवते, एक टायगर असा आवाज काढतो, डक असा आवाज काढतो, ती तसंच करते, कारण तिला मी मोबाईल दाखवते. 2 ते 5 वर्ष स्क्रीन टाईम जास्तीत जास्त 1 तास असावा आणि तो पालकांसोबत व शैक्षणिक असावा. कारण आजकाल काय होतं, शाळेत पण तेच दाखवतात स्क्रीन टाईम. आधी आमच्या वेळेस नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला त्या मोबाईलविषयी काही माहिती नव्हतं. मुलांना, आताच्या मुलांना सर्व माहीत आहे. व्हिडिओ स्किप कसे करावे, काय, हे सर्व त्यांना विचारा. कारण माझ्या शेजारी मुली आहे, ती वयाच्या 2 वर्षाची होती तेव्हासुद्धा ती व्हिडिओ स्किप करायची. पालकांसाठी काही महत्त्वाचे नियम सांगाल. जेवताना मोबाईल देऊ नये. झोपण्याआधी 1-2 तास स्क्रीन बंद ठेवावा आणि बेडरूममध्ये TV ठेवू नये. ॲडिक्शन, व्यसन कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कमी करा. अचानक मोबाईल बंद करू नका. तुम्ही जर तो मोबाईल आईवडिलांनी जर ती जवळ असताना जर आईवडिलांनी मोबाईलला टाईम दिला नाही, तर बाळ तुमचंही मोबाईलला कधीच टाईम देणार नाही. जर ती जवळ असताना तुम्ही का मोबाईलला टाईम दिला, तर ते बाळ देईलच. त्यानं मूल आक्रमक होऊ शकतात. दर आठवड्याला 30 ते 40 मिनिटे वेळ कमी करा. स्क्रीन शेड्यूल कसा ठेवावा. मोबाईल वापरण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवा. उदाहरणार्थ होमवर्क नंतर. स्क्रीन फ्री झोन्स. डायनिंग टेबल, बेडरूम आणि स्टडी रूममध्ये स्क्रीनचा वापर बंद ठेवा. पर्यायी सांगते तुम्हाला. मुलांना आउटडोर गेम्स, ड्रॉइंग शिकवा. पझल्स किंवा वाचनाकडे वळवा. आता माझ्या मुलीला मी ड्रॉइंग शिकवते. तिला पझल्स, ॲक्शन वर्ड, बॉडी पार्ट्स हे तिला सतत सुरू असते. माझं मोबाईलपेक्षा मी तिला जास्त टाईम देते. पालकांचे वर्तन कसे असावे. जर पालक सतत मोबाईल वापरत असतील तर मूल त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मुलांशी संवाद साधा. त्यांच्याशी सतत बोलत राहा. मूल कंटाळा किंवा एकटेपणामुळे मोबाईलकडे वळतात. त्यामुळे त्यांच्यासोबत खेळा आणि वेळ घालवा. त्यांनी केलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. कारण मीही खूप अनुभव होत्या. मला काही आधीचे काही अनुभव नव्हते, पण मला मुलगी झाली तेव्हापासून ती मला जेव्हा काही प्रश्न करते तेव्हा मी तिच्यासोबत सतत बोलत राहते. त्याच्यामुळे काय होते, एकटेपणामुळे मोबाईलकडे मुलं त्यांना एकटेपणा जाणवला की ते मोबाईलकडे लक्ष देतात. मोबाईल हवा असतो. आता माझ्या मुलीला मुळात मोबाईलच कळत नाही, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत खेळा आणि वेळ घालवा. तज्ज्ञांची मदत घ्यावी. जर मोबाईल न दिल्यास मूल अत्यंत आक्रमक होत असेल किंवा झोपेचा मोठा त्रास होत असेल तर चाइल्ड सायकोलॉजिस्टची मदत घेणे योग्य ठरते. मोबाईल आणि TV वाईट नाहीत, पण त्यांचा मर्यादित वापर महत्त्वाचा असतो. आज पालक म्हणून आपण घेतलेले निर्णयच हे मुलांचे भविष्य घडवतात. ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतर पालकांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडेल. आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या डिझाईड ब्युटिफुल गर्भसंस्कार चॅनलला लाईक करा. जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा, नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या. धन्यवाद.